नमस्कार मित्रांनो, आज आपण पालक पुरी करणार आहोत। तर या पुऱ्या करण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही, लवकरात लवकर होऊन तयार होते आणि खायला सुद्धा अप्रतिम अशा लागतात। तुम्ही हे स्टार्टरमध्ये, नाश्त्यामध्ये किंवा जेवणासोबत पण खाऊ शकता। हे पुऱ्या तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि कशा वाटल्या नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। तर सर्वात आधी पालक घेऊन पालक स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि निवडून घ्यायची आहे। ते झाल्यानंतर गॅसवरती गंज ठेवून त्यामध्ये पाणी ॲड करून पाणी आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पालक ॲड करायची आहे। पालकाला सुद्धा आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे। चांगल्या पद्धतीने बॉईल झाल्यानंतर ते पालक आपल्याला एका मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत। तर मिक्सरच्या बाउलमध्ये पालक काढून घेतली आहेत। त्याचसोबत यामध्ये 3 ते 4 मिरच्या, अद्रकाचे काप, लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहे आणि मिक्सरवरती हे एक फाईन पेस्ट तयार करून घ्यायचा आहे। तर इथे मी पेस्ट तयार करून घेतला आहे। तुम्ही बघू शकता अशाच प्रकारचा पेस्ट तयार करायचा आहे। 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। तुम्ही यामध्ये थोडंसं बेसन सुद्धा ॲड करू शकता। 1 चम्मच ओवा मॅश करून ॲड करायचा आहे। 1 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच मीठ, तुमच्या आवडीचा मसाला ॲड करायचा आहे। 1 चम्मच जिरं ॲड करायचं आहे। अर्धा चम्मच सोडा ॲड करायचा आहे पुऱ्या फुलण्यासाठी। थोडी कोथिंबीर, लिंबाचा रस आणि जे आपण मिक्सरमधून बारीक पेस्ट तयार केला होता ते सुद्धा यामध्ये ॲड करायचं आहे। तर हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। आता पीठ मळायचं आहे। तर पीठ मळण्यासाठी पालक ज्या पाण्यामध्ये बॉईल केली होती तेच पाणी इथे मी पीठ मळण्यासाठी घेत आहे। तुम्ही या पाण्याने कोणते पण पीठ मळू शकता। इथे माझे पीठ मळणे झालेले आहेत। यावरती तूप किंवा तेल ॲड करायचे आहे आणि 10 मिनिटांसाठी साईडला सॉफ्ट होण्यासाठी ठेवायचे आहेत। तर 10 मिनिट झालेले आहेत। आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे, जेणेकरून त्या गोळ्याची आपल्याला पुऱ्या लाटता येईल। कोरपाटावरती थोडं पीठ टाकून ते गोळा ठेवायचा आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे आपली पुरी तयार झालेली आहे। अशाच प्रकारे सर्व पुऱ्या मी इथे करून घेत आहे। तुम्हाला पुरी गोल हवी असेल तर तुम्ही लाटलेल्या पुरीवरती कुठल्याही डब्याचं झाकण घेऊन त्यावरती डब्याचं झाकण ठेवायचं आहे आणि गोल असा आकार त्या डब्याच्या झाकणाने काढून घ्यायचा आहे। नंतर पुरी आपली गोल तयार होईल। अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपल्या रेडी झालेल्या आहे। आता गरम गरम तेलामध्ये पुऱ्या त्या सोडायच्या आहे आणि पुऱ्यांना तळून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही इथे बघू शकता पुऱ्या आपल्या टम अशा फुलत आहे, अप्रतिम अशा पुऱ्या होत आहे। अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या मी तळून घेत आहे। तर पुऱ्या रेडी झालेल्या आहेत। हे पुऱ्या तुम्ही जे कोणी तुमच्याकडे पालक खात नाही त्यांना हे पुऱ्या नक्की करून चारा, त्यांना सुद्धा अप्रतिम अशा लागतील। आणि चॅनलला सबस्क्राइब नाही केले असेल तर जाता जाता चॅनलला देखील सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। थँक्यू।